त्यांनी म्हटलं आम्ही बघू. काल तोच माणूस माझ्या मैत्रिणीला नंबर मागत होता. मी त्याला म्हटलं तुला आई बहिणी आहेत का? तो मला शिवी देते. पोलिसांनी स्वतः उचललं. कोणता पोलीस म्हणजे मी भंडारा येथील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचाराचा प्रयत्नाचं प्रकरण समोर आलं आहे. शाळकरी विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसांना जाब विचारला आहे. हा व्हिडिओ मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. म्हणते आम्ही बघू. हेच प्रशासनाची आहे का? त्यांनी म्हटलं आम्ही बघू. काल तोच माणूस माझ्या मैत्रिणीला नंबर मागत होता. मी त्याला म्हटलं तुला आई बहिणी आहेत का? तो मला शिवी देते. पोलिसांनी स्वतः उचललं. कोणता पोलीस म्हणजे मी दीदी उसका नंबर बताओ और वो कौन लड़का है ये बताओ, उस पे आज ही कार्रवाई करते हैं। आज सबके सब चलते हैं हम लोग। कौन है वो बताओ। पोलीस घेऊन गेले. पोलिसांनी म्हटलं जगह जगह कौन सी है वो? भंडारा येथे 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचाराचा प्रयत्न प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत असताना जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच दरम्यान एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये शाळकरी विद्यार्थिनींनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांकडून कसा त्रास होतो याची माहिती पोलिसांना दिली आहे. इथं असलेले माझे मामा, माझे भाऊ, माझे काका, इथं जे काही पुरुष मंडळी आहेत, मी सर्वांना हात जोडून विनंती करते की जसे तुम्हाला बहीण भाऊ आहेत तसे आम्हाला सुद्धा आहेत. मुलींनाच एवढा तुम्ही असं प्रकार करत आहात तर मुलींना जन्मच कशाला देता? तुम्ही स्वतःच्याच मुलींसोबत असे कराल तर तुम्हाला किती वाईट वाटेल. जशी तुमची मुलगी तुमच्यासाठी प्रेमाची आहे तसे या सर्वांच्याच मम्मी पप्पांना त्यांची मुलगी प्रेमाचीच असते. त्यामुळे मी तुमची हात जोडून विनंती करते की कोणताच मुलगा असो, कोणताच पुरुष असो किंवा कोणताच काका असो, सगळेच मुली आपल्या मुली, सगळेच मुली आपल्या बहिणी समजून जगा, सगळेच मुली सगळ्यांच्याच मुलींची मदत करा. हा प्रकार कडून आता त्याला एक दिवस करून काय मिळला? फक्त त्याची एका दिवसाची वेळ गेली, पण आता नंतर त्याला असा प्रकार मिळणार आहे का? त्यामुळे सगळ्याच मुलांना, जास्त करून मी मुलांना, पुरुष मंडळींना विनंती करून सांगते की कोणत्याच मुलीसोबत हा प्रकार घडणार नाही. आणि तुम्ही सुद्धा प्रेमाने सगळ्यांसोबत वागाल, सगळ्या मुलींना समजून घ्याल. अरे मुलींचेच अस्तित्व तुम्ही करणार नाही. ते मुलगी आहे म्हणून तुमची शान आहे, मुलगी आहे म्हणून तुमच्या संसाराच्या गाडा बरोबर आहे. तेच नाही राहील तर तुम्ही जीवनात काय कराल? हे तर सगळं लग्न झाल्यावर तुम्हाला तर हे करायचंच आहे. मग आतापासून हे सर्व गोष्टी घडवताच कशाला? आणि इथं व्हिडिओ काढून काही मतलब नाही. तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सर्वांनी न्याय मिळवा आणि तिला, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. हा न्याय सर्वांना मिळालाच पाहिजे. आणि बोलते आणि सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, हा प्रकार दुसऱ्यांदा भंडाऱ्यात घडायलाच नको. कारण आम्ही सुद्धा बाहेर, या भारतात सुद्धा आम्ही बाहेर गाव इथे शिकायला येतो. आम्ही पण आम्हा मुलींना तर कुठेच सेफ्टी नाहीये. तुम्ही मुला कोणाला मारून धमकवाल, कुणाला बोलून धमकवाल, शिवा देऊन धमकवाल. आम्ही मुलींनी काय करावं? आम्हाला काय समजत नाही. तुम्ही जसे वागाल, तुम्ही स्वतःचे भाऊ बहीण असे वागाल तर लोक वागांना विचार नाही करणार. म्हणून हात जोडून विनंती करते की सगळ्या मुली, सगळेच मुली, तुमचे कोणते काकू असेल, मामी, ते तुमचे मावशी, बहीण म्हणूनच जगा, बहीण म्हणूनच त्यांच्यासोबत वावरा. एवढीच मी विनंती करते आणि पुन्हा हा प्रकार असा घडणार नाही आणि तुम्ही घडू देणार नाही अशी अपेक्षा तुमच्याकडून करते. गावगुंड शाळकरी मुलींना मोबाईल नंबर मागतात, छेड काढतात. पोलिसांना फोन केला तर पोलिसही फोन उचलत नाहीत आणि त्यांची तक्रार देखील ऐकत नाहीत. अशी तक्रार आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींनी पोलिसांसमोर मांडली आहे. त्या विद्यार्थिनीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. भंडारा येथे 6 ऑगस्टला 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचाराचा प्रयत्न झाला. त्यानंतर आरोपी रोहित वासनिक वय वर्ष 30 याला अटक देखील केली आहे. आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महत्त्वाचं म्हणजे आरोपी हा यापूर्वी देखील 2 मुलींच्या विनयभंग आणि अत्याचार प्रकरणात कारागृहात होता. न्यायालयानं त्याला काही दिवसांपूर्वी जामीन देखील मंजूर केला आहे. कारागृहातून बाहेर येताच आरोपीनं पुन्हा एकदा गुन्हेगारी पद्धतीचे कृत्य केले आहेत. त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला आहे. शाळकरी विद्यार्थिनी आणि भंडारा नागरिक सध्या रस्त्यावरती उतरले आहेत. पाहायला मिळाला तोही निश्चितच घटनेच्या स्वरूपामुळं रोष निर्माण झालेला आहे. पण पोलिसांनी इमिजिएटली रिस्पॉन्ड करून चांगली कारवाई केलेली आहे. यामध्ये आपण एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमलेली आहे. भंडारा DYSP आणि जे पवनी DYSP
ज्योतिताई इंगळे यांच्या नेतृत्वाखाली इन्स्पेक्टर राऊत आणि WPSI सायबरच्या आणि बाकी अशा 11 लोकांची टीम आपण या गुन्ह्याच्या तपासासाठी नेमलेली आहे. पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये आपण तपास पूर्ण करून याची चार्जशीट पाठवत आहे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये घेतली जाईल आणि लवकरात लवकर याची ट्रायल पूर्ण करून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे पाहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि निश्चितच न्यायपालिकेशी समन्वय साधून ह्या केसमध्ये लवकरात लवकर ट्रायल सुरू होईल. जे गुन्ह्याचे सेक्शन्स लावलेले आहेत त्यामध्ये म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा असलेलेही आपण सेक्शन यामध्ये लावलेले आहेत. त्यामुळे निश्चितच आमचा प्रयत्न राहणार आहे की लाईफ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ किंवा डेथ पनिशमेंट जसं नसरापूर आहे किंवा बाकीच्या घटनामध्ये झालेलं आहे तर त्या केसचाही अभ्यास करून आम्ही यामध्ये स्पेशल PPंचीही नेमणूक केली जाईल. आजच तो स्पेशल PP नेमण्याचा या केसमध्ये प्रस्ताव आम्ही पाठवत आहे सरकारला, जेणेकरून तपासामध्ये आणि नंतर ट्रायलमध्ये त्यांचं कंटिन्युअस आम्हाला मार्गदर्शन राहील.